नमस्कार. आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गवार घेतले. आता गवारीला सुरुवातीला दोन्हीकडच्या साईडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायची. खूप जास्त बारीक कट करायची नाही, अशी थोडीशी मोठी जरी कट केली तरी चालते. आता याच पद्धतीने मी सगळी गवार कट करून घेतले. सुरुवातीलाच ही गवार मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता या भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचे. कढईमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे. आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे भाजून झाले की काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये एक छोटी वाटी खोबऱ्याचे काप घालायचे. आता हे खोबरंही भाजून घ्यायचे. आता इथे बघा आपलं खोबरं छान भाजून झालंय. यालाही काढायचे आणि खोबरं आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे. थंड झाले की मिक्सरच्या बाउलमध्ये सुरुवातीला शेंगदाणे, त्यानंतर खोबऱ्याचे काप, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा, त्यानंतर कढीपत्ता, एक हिरवी मिरची, कोथिंबीर घालायचे. आता झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करायचे. तर वाटता वेळेस मी अगदी थोडंसं पाणी घातलं होतं. आता इथे बघा आपलं वाटण तयार झालंय. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचे. आता तेल गरम झालं की यामध्येच गवार घालायची. आता ही गवार आपल्याला तेलामध्ये चांगली भाजून घ्यायचे. तर गवार कोवळी घेतल्यामुळे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आता इथे मी 2 ते 3 मिनिटं गवार भाजून घेतले. गवारीला असे हलकेसे दाग पडायला लागले की गवार चांगली भाजली असं समजायचं. आता ही गवार काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतले. यामध्येच अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. आता जिरे मोहरी छान तडतडले की मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचे. आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. आता इथे वाटण मी 1 मिनिट परतून घेतले. यामध्येच मसाले घालायचे. 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला, तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अगदी थोडीशी हळद घालायची. आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे. आता इथे मसाल्यांना छान मिक्स करून घेतले. मसाले खाली लागणार नाही त्यामुळे मी मिक्सरच्या बाउलमध्ये अर्धा कप पाणी घातलं होतं. आता ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचे. तर पाणी घातल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटं मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. तर मसाले जितके परतले जाते तितकी भाजीची चव छान लागते. आता इथे मी 2 ते 3 मिनिटं मसाले चांगले परतून घेतले. बघा मसाल्यांना छान तेल सुटले. आता यामध्येच गवार घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. आता गवारीला आपल्याला मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचे. आता इथे मसाल्याबरोबर मी 2 मिनिटं गवार चांगली परतून घेतले. यामध्ये पाणी घालायचे. तर कधीही रश्श्याच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची चव बदलणार नाही. तर भाजी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने पाणी टाकायचे. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातले. तर पाणी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता भाजीला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. भाजीवर अर्धं झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. तर गवारीला भाजून घेतल्यामुळे खूप जास्त वेळ शिजायला लागत नाही. आता इथे मी 10 ते 12 मिनिटं भाजी शिजवून घेतले. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तिथे बघू शकता मस्त भाजीला छान तरी आले. आता ती आपली गवारही छान शिजले. त्यापेक्षा भाजी खूप जास्त पातळ करायची नाही, अशी थोडीशी घट्टच ठेवायची. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. चवीला खूप छान लागते. इथे आपली मस्त झणझणीत आणि अतिशय चविष्ट अशी काळ्या मसाल्यातील गवारीची भाजी तयार झाली. या पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.